तर काही वाईट वाटायचं कारण नाही, परंतु राज्यकर्ते खूप चलाक आहेत. राज्यकर्त्यांना माहिती आहे की हे सगळं प्रकरण आपल्यापर्यंत आलेलंच आहे. बरेचसे मंत्री ह्या अशोक खरात प्रकरणामध्ये, काही आमदार या अशोक खरात प्रकरणामध्ये अडकूच शकतात. जो रुपाली चाकणकरांना न्याय लागला, रुपाली चाकणकरांना जो न्याय लागला तो ह्या मंत्र्यांना लागणार आहे का? तो ह्या आमदार खासदारांना लागणार आहे का? तो ह्या अधिकाऱ्यांना लागणार आहे का? तुम्हाला मी सांगतो की रुपाली चाकणकरांबद्दल मला सहानुभूती बाळगण्याचं कारण नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अधिक कठोर झाली पाहिजे. पण रुपाली चाकणकर ह्या महिला आहेत आणि म्हणून एका महिलेला पुढे करून जो रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई केल्याचा बहाणा केला जातोय, त्या कारवाईच्या नावाखाली आपल्या सहकार्यांची पाप लपवण्याचं काम राज्यकर्ते करतायत. राज्यकर्ते एका महिलेच्या बाबतीत कसं असं वागून चालेल, एखाद्या महिलेच्या बाबतीत असं बोलून कसं चालेल वगैरे वगैरे, एक महिला म्हणून रुपाली चाकणकरांचा उपयोग ही आपली पाप लपवण्याकरता म्हणून सध्या सत्तेवर असलेले लोक त्याचा पुरेपूर वापर करतायत, हे विसरून चालणार नाही. रुपाली चाकणकरांपेक्षा काही लोकांनी याच्यापेक्षा भयानक अशा पद्धतीची त्या ठिकाणी अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांनी ती काय भूमिका त्यांची असेल म्हणा, किंवा त्या अशोक खरातच्या बाबतीत कोणाकोणाचे फोटो आहेत, फक्त रुपाली चाकणकरांचा फोटो आहे, अनेकांचे फोटो आहेत. पण रुपाली चाकणकरांना शिक्षा देऊन, सहानुभूती मिळवून आपलं पाप लपवण्याचं काम राज्यकर्ते करतायत. दीपक केसरकरने तत्कालीन सह आरोपी करा अशी एक मागणी पुढे येते. मी तेच सांगतोय, रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई करून अनेक जण त्या ठिकाणी आपल्या पापांमधून स्वतःची मुक्तता करून घेणं, सुटका करून घेणं, अशा प्रकारचा मार्ग त्यांनी शोधलेला आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे की केवळ रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई करून सरकारनं थांबता कामा नये, तर सरकारनं जे कोणी या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी स्पष्ट मागणी आहे. युद्धाचा परिणाम आपल्या जगभरात पाहतोय आपण. अशा परिस्थितीत काल मुख्यमंत्री म्हणाले की कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन होणार नाही. पण असं असताना आत्ताच एक काही वेळापूर्वी छगन भुजबळ असं म्हणाले की केवळ 2 महिने पुरेल एवढा आपल्याकडे आता LPGचा साठा आहे, त्याच्यानंतर बंद होईल. असं आहे की भारतीय जनता पार्टीचे लोक अफवा पसरवण्यामध्ये त्यांचा कोणीही हात धरू शकणार नाही. पूर्वी गॅसच्या सिलेंडरचा 1 रुपया जरी किंमत वाढली तरी डोक्यावर सिलेंडर घेऊन अख्ख्या देशामध्ये गदारोळ माजवणारे लोक, त्यावेळेचा 300-350 रुपयाचा सिलेंडर आज 1200 रुपयावर गेला तरी सुद्धा काहीच वाढलं नाही म्हणून सांगतात. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांची एवढी मजल गेलेली आहे की काँग्रेसच्या काळामध्ये 300-350 रुपयाचा असलेला गॅस सिलेंडर 1200 रुपये तेव्हा होता असं लोकांना सांगण्यापर्यंत गेलेले आहे त्यांची मजल. तुम्ही मला सांगा, हे युद्ध आहे कुठे? हे युद्ध आहे पश्चिम आशियामध्ये, पश्चिम एशियामध्ये. तिकडे हे युद्ध आहे. त्या युद्धाच्या झळा युद्ध सुरू झाल्यापासून 4थ्या दिवशी आपल्या देशाला लागत बसल्या. 4थ्या दिवशी इराणनं होर्मुझमधून आपली 2 जहाजं येऊ दिली म्हणून, नाहीतर आपली परिस्थिती काय होती याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. स्वतः देशाचे पंतप्रधान आता म्हणतात की एखाद्या वेळेला कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि मग जर आपले लोक बडाया मारतात, जर खरोखरच हे जर संपूर्णपणे जागतिक युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये आपला जर देश या युद्धामध्ये उतरला तर आपल्या देशाची काय अवस्था होईल? आपल्याकडे किती साठा आहे? आज हॉटेलवाल्यांचा गॅस बंद झाला, पहिल्या 4 दिवसामध्ये 50% आला. चुलीवर जेवण करा म्हणून सांगायला लागले. डिझेल पेट्रोलला शॉर्टेज नाही म्हणून सांगतात, साठेबाजी करतायत म्हणून सांगतात. तर आहे कुठे साठेबाजी करला? साठेबाजी करला ते आलं तर पाहिजे इथं. येत आज आपल्या चिपळूणचे मला वाटतं 10, 12, 14 काय पंप आहेत ते सगळेच्या सगळे बंद आहेत. म्हणजे त्यांनी लोकांना दिलं तर साठेबाजी होणार ना, नाही तर साठेबाजी होणार कुठून? आणि मग सगळं जर तुमच्याकडे भरपूर आहे असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर गेल्या 8-10 वर्ष जे केरोसिन बंद होतं ते रेशनिंगवर देण्याचा का तुम्ही निर्णय जाहीर केलात? का केलात? शॉर्टेज नाही मग केरोसिन का सुरू केलं जे सुरू होतं? याचा अर्थ प्रत्येक गोष्टही खोटंच बोलायचं, खोटंच बोलायचं. म्हणजे देशामध्ये काही नशीब अजून पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे
देशामध्ये डिझेल पेट्रोल गॅसची टंचाई झाली आहे असं अजून सांगितलं नाही म्हणून बरं आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यामुळं हे गॅस परत तुमचं काय ते डिझेल पेट्रोल LNG CNG PNG कमी झालंय असं अजून सांगितलं नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टीला धन्यवाद देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.